बाळूमामाच्या नावानं चांगलं. आजच्याला सोमवार असल्यामुळं पप्पा महादेवाच्या देवळात गेलो होतो आणि येताना माझ्यासाठी पेढ्याचा प्रसाद घेऊन आलो. आईचं चाललं होतं इकडं भांडी घासायचं काम. इकडं आईने चहा उकळायला ठेवला होता. चहा उकळस्तोवर मी इकडं किचन वाटा आवरायला चालू केलं. त्याच्यानंतर किचन वाटा झाडायला चालू केलं. चहा उकळस्तोवर तिथं थांबण्यापेक्षा घर झाडून होईन. चहा उकळले की तिथल्या तिथं बंद करून टाकायचा. चहा उकळल्यानंतर एक कप चहा गाळून घेतला. किचन पण झाडून झाला आणि चहा पण उकळला. एका दगडात दोन पक्षी डिस्क्याव. टोपलं उघडून टोपल्यातून चपाती घेतली. आजचा बेतले वारी दिसतोय. मेथीची भाजी, वड्या. त्याच्यानंतर इकडं मी चहा चपातीचा बुकना पडायला. अंजलि, ये लोग बोल रहे चाय चपाती छोड़ दो। अंजलि, उनको क्या पता है मेरे माँ ने बचपन से मेरे को चाय चपाती पे बड़ा किया है। एक झटके में कोई चीज़ छोड़ना नामुमकिन है। अंजलि, तुम ही बता दो, मुझसे नहीं हो पाएगा। चहा चपाती खाऊन झाल्यानंतर ठ्याक्काने पुसून घेतलं. म्हणलं मोकार मुंग्या झालं तर माझ्यावर जाळून दूर संघच निघायचा. त्याच्यानंतर लगेच हॉल जाळून घेतला. कसं आहे माहिती का, एखादी गोष्ट सोडायची म्हणली का नाही लगी नाही सुटत. मी चहा चपाती किती वर्ष झालं सोडायचा प्रयत्न करते पण सुटतच नाही. कामाचा डबा पिशवीत भरला आणि मी निघालो कामाला. स्वेटर घालायचंच विसरलो होतो. जशी गाडीची रेस ओढन का नाही तशी थंडी वाजते. त्याच्यामुळे स्वेटर घातला का नाही नुसती रेस ओढायची आणि बांगाट पळायचं. गाडीला किक मारली आणि मी निघालो कामावरती. आता असलं पॅक झालं का नाही, बर्फ पडला तरी काय टेन्शन नाही, नुसतं सनाट जायचं. दुकानात पोचल्यानंतर माझ्या पहिल्या कामाची सुरुवात झाली. माझ्या पुढं मिक्सर पण होता, इलिमीटर पण होता. मिक्सर मी लय वेळा केलेलं. इलिमीटर अजून खोललाच नव्हता. म्हणलं मिक्सरला तर म्हणलं जरा दम काढ तर मी इलिमीटर खोलतो. इलिमीटर खोललं तर त्याचं जाळण धूरसंगच निघलं होतं आणि काही ट्रान्सफॉर्मर पण जळला होता. काही नीट करून उपयोग नाही. तेवढ्यात तर नवीन येईन ठुकरा के प्यार मेरा इंतकाम देखेंगी. इकडं गपचूप लगे इलिमीटर पॅक करायला घेतला. म्हणलं मिक्सर घेतलेला अंगी लागला असता. त्याच्यानंतर मिक्सर रिपेअर करायला घेतला. मिक्सरला टाळायचा प्रयत्न करत होतो पण मिक्सर काय माझ्या नशिबातून सुटला नाही. मिक्सरची डायरेक्ट वायरच कट झाली होती. मिक्सर म्हणत असं मला वाटणच करून दाखवा आता, पण मिक्सरला वायरच नसल्या वाटण कुठून होणार. मिक्सर तर चालू झाला पाहिजे ना. मिक्सरला सिरीज वायरनी चेक केलं. म्हणलं आधी बघावं नक्की वायरच गेली का नाही तर मी वायर टाकायचो आणि भलतंच गेलेलं असायचं. त्याच्यानंतर मिक्सरला नवीन कोरी वायर काढली. आपल्यावरती जळणाऱ्या माणसांचं पण आयुष्यात होत्यात. जळून जळून हाडाची लाकडं होत्यात. इकडं मिक्सर वायर टाकल्यानंतर चालू झाला. त्याच्यानंतर रिपेअर करायला घेतली होती. इस्त्रीला कोणी सिरीज लॅम्पवरती चेक केलं तर इस्त्रीची वायर गेली होती. इस्त्रीचा वायरीचा डायरेक्ट तुकडा पडला होता. इस्त्रीला वायर टाकल्यानंतर चेक केलं बटनाव कमी जास्त होतंय का नाही, तर घरी गेल्यावर डायरेक्ट माणसाचे कपडे ओढते. त्याच्यामुळे सेट करून द्यायला लागते. त्याच्यानंतर ही शेगडी रिपेअर करायला घेतली. ही शेगडीची लगेच नट खोलायला चालू केली. ही शेगडी आता लय लोक कमी वापरतात. ज्याला माहिती का नाही तीच लोक शेगडी वापरतात. या शेगडीला कॉईल टाकायची होती आणि चिनी मातीचं भांडे एक टाकायचं. तर मग शेगडीला कॉईल बसवायला चालू केलं. शेगडीची पिन बोर्डात खोसली आणि शेगडी तापायला लावली. ह्या शेगडीवरती दूध उतू गेलं आणि भांड्याला हात लावला का नाही असला बेकार करंट बसतो का नाही एकदा कस्टमरनी स्वतःहून सांगितलं. त्याच्यानंतर ही जी कॉईल शेगडी रिपेअरिंग करायला घेतली होती कस्टमर म्हणत होती की शेगडी ना करंट मारते. मग म्हणलं चेक करून बघावं करंट मारते का नाही. शेगडी खोलल्यानंतर शेगडीच्या आत नुसता शेंगदाण्याचा बुगा होता. मला तर वाटते उंदरानेच कार्यक्रम केला, कारण का आता थंडी लय वाढली ना. उंदर म्हणला असेल डायरेक्ट शेगडीच्या आत जाऊनच पार्टी करावा. उंदराने गप शेंगा खायच्या सोडून उंदराने ना त्या बटनाच्या वायरी सुद्धा खाल्ल्या. मग करंट कसा नाही बसणार सांगा बरं. जाळण दूरसंगच निघन ना. बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणलं आणि शेगडीला बेत हात लावला. करंट नव्हता बसत. म्हणलं शेगडी ओके झाली. त्याच्यानंतर ही डायरेक्ट मोठी दुर्बीण रिपेअर करायला घेतली होती. मोबाईल शॉपिंगमध्ये बारकं पार्ट असतात ते ह्याच्यातून बघून रिपेअर करतात. लगेच इकडं मी खोलायला चालू केलं. कुठल्या कामाला लय वेळ नाही लावायचा, लगेच झटकीपट काम करून टाकायचं. दुर्बिणीचं स्टँड एका जागी उभं राहावं म्हणून पिशवीत माती भरून खाली लावले. म्हणलं कसलं डोकं लावलेलं का. त्याच्यानंतर म्हणलं काय जळालंय बघावा, तर ह्याच्यात बी 30 तारा झाली. ह्याच्यात पण डायरेक्ट सगळा PCB जळून खाक झाला होता. म्हणलं मालक म्हणले ह्याला रिपेअर करण्यात काय अर्थ नाही. मी इकडं दुर्बीण पॅक करायला घेतली. SMD पार्ट भेटत नाही म्हणून मालक म्हणले टाक पॅक करून. त्याच्यानंतर मिक्सर रिपेअर करायला घेतला होता. मिक्सर तर काहीच रिस्पॉन्स द्यायना. म्हणलं कोमात गेला काय. त्याच्यानंतर लगेच मिक्सर खोलायला चालू केलं. मिक्सर खोलल्यानंतर मी डायरेक्ट त्याचं असं खाली वाकून बघितलं. जसं शेजारच्या घरामध्ये भांडणं चाललं कसं आपण डोकून बघतो. म्हणलं ह्याच्यात ब्रश आहे का गेल्यात. मिक्सरचं ब्रश एवढं बारीक झालं होतं जणू काय महिनाभर अख्ख्या गावाचं वाटण वाटले म्हणून मिक्सरचं ब्रश एवढं खराब झाल्यात.
मिक्सरमध्ये ना किंचित सुद्धा ब्रश नव्हता राहिला, सगळं उघडून गेलं होतं. मग मिक्सरला ब्रश टाकून घेतल्यानंतर मिक्सर कसा चालू झाला. मिक्सरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मिक्सर लगेच पॅक करून टाकला. त्यानंतर जेवायला सुट्टी गेली होती. जेवायला केलं तर वड्या आणि मेथी 2 वड्या मालकाला काढून ठेवल्या होत्या आणि मी इकडं मेथी आणि वड्याचा बुकना पाडायला चालू केलं. जेवण झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक शेगडी रिपेअर करायला घेतली. शेगडीचे वायर 2-3 ठिकाणी कट झाली होती. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर कसा म्हणतो, हा पलटी घ्या इंजेक्शन, तसंच या शेगडीला पलटी केलं आणि पटापट स्क्रू खोलायला चालू केलं. शेगडीची नुसती वायर गेली होती, पण शेगडीमध्ये जरा कचरा लय झाला होता. कशी वायर टाकून जुळणार नसतो. जे काम करायचं का नाही ते मनापासून करायचं. शेगडी रिपेअर करून झाली, पण शेगडी चेक करायला लाईटच नाही. फक्त 5 मिनिटं लाईट थांबायला पाहिजे होती. पिन खोसायला आणि नेमकी लाईट गेली. फक्त 5 मिनिट लाईट पाहिजे होती. त्याच्यानंतर शेगडी पॅक करायला घेतली. म्हणलं चट लाईट आल्यानंतर मालक चेक करते, नाही तर मी हायतवर लाईट आली तर मी चेक करेन. अर्धा तास झालं तरी लाईट यायचं नाव नव्हतं घेत. मग माझा घरी जायचा टायमिंग झाला होता. मग मी निघालो घरी. मी आलो होतो महादेवाच्या मंदिरात. म्हणलं घरी जाता जाता महादेवाच्या पाया पडून जावा. महादेवाच्या गाभाऱ्यात आल्यानंतर पिंडी पुढं पाया पडलो. हर हर शंभो पार्वती नमः. महादेवाच्या पाया पडून झाल्यानंतर गाडीला किक मारली आणि मी निघालो घरी. घरी आल्यानंतर हातपाय तोंड जरा फ्रेश झालो. किती बी काम करू दे, हातपाय तोंड धुतलं का नाही सगळ्या दिवसभराचा शिन निघून जातो. आई कामावरून आल्यानंतर आईने मस्तपैकी चहा ठेवला होता. मग मस्तपैकी चहा पिलो. खायला नाही अजिबात. आई म्हणते किती हजार फ्लावर झाले. फॉलोअर्स म्हणायचं तो फ्लावर. आई किती हजार झाले म्हण बरं. म्हण ना. फॉलोअर्स फॉलो नुसतं फॉलो म्हणलं तरी चालतं. फॉलोईंग किंवा फॉलोअर्स म्हण बरं. फॉलोईंग मुद्दा म्हण करते बरं काय. आईला माहिती आहे फॉलोअर्स. त्याच्यानंतर मी नाही जेवायला बसलो होतो. जेवायला केली होती मेथीची भाजी आणि हुलगा. मग मेथीची भाजी आणि हुलग्याचं मी इकडं बुकना पाडायला चालू केलं. त्याच्यानंतर वरण भात घेतला. वरण भाताचा पण बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.